मित्रांनो, जर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल किंवा करायचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण काय मित्रांनो, तुम्ही जर कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल छोट्या प्रमाणामध्ये कमी क्वांटिटीमध्ये जर पक्षी असेल तुमच्याकडे तर काही तेवढा त्रास नाही, घरी पण जे आहे तो आपला व्यवसाय होऊ शकतो. पण जेव्हा तुम्हाला व्यवसाय जो आहे मोठ्या प्रमाणात करायचा असतो किंवा आपला व्यवसाय छोट्यातून जर मोठ्या प्रमाणामध्ये जर करायचा आहे तर सर्वात आधी तुम्हाला विचार येणार की शेड आणि कंपाऊंड. आणि कसं आपल्याला जास्त अनुभव नसल्याने कुणी सांगत पण नाही की नेमकं शेड कसं असायला पाहिजे आणि कंपाऊंड कसं असायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे आहे या दोन टॉपिकवरती जे आहे बोलणार आहोत की नेमकं शेड कसं बांधायला पाहिजे, कसं असायला पाहिजे आणि कंपाऊंड जे आपलं फ्री रेंज एरियाचं जे कंपाऊंड आहे ते कसं असायला पाहिजे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आपला कंपाऊंडचं आपला पोल्ट्री फार्मचं जे आहे फ्री रेंज एरिया आहे. पक्षी जे आहे आपल्या फ्री रेंज एरियामध्ये फिरत आहे आणि अशा टाईप मित्रांनो आपलं जे आहे कंपाऊंड आहे. आणि हे जे आपलं शेड आहे मित्रांनो, शेडची साईज जी आहे आपली 16x30 ते आहे. शेड बांधताना मित्रांनो जास्त खर्च जो आहे तो फाउंडेशनमध्ये होतो. आणि तुम्हाला जर शेडचा खर्च जर कमी खर्चामध्ये जर शेड बांधायचं असेल तर तुम्ही जे आहे फाउंडेशनच्या जागी फाउंडेशन न करता तुम्ही इथं जे आहे टिनाचे पत्रे जे आहेत ते लावू शकता किंवा सिमेंटचे पत्रे जे आहेत ते लावू शकता. तर मित्रांनो आपलं शेड आहे, आपल्या शेडची लांबी जी आहे 30 फूट आहे आणि रुंदी जी आहे मित्रांनो 16 फूट आहे. आपल्या शेडमध्ये मित्रांनो 2 कंपार्टमेंट ठेवलेले आहे आपण. या कंपार्टमेंटमध्ये आपण पक्षी जे आहे ते अंड्यावरती बसवत असतो आणि त्या लहान पिल्लांचं जे संगोपन आहे आपण या साईडने करत असतो. आणि या साईडने मित्रांनो आपले जे आहे मोठे पक्षी राहत असते. तुम्ही जर नवीन शेड बांधत असाल मित्रांनो तर तुम्हाला जे आहे 3 कंपार्टमेंट ठेवायचे आहे. एक म्हणजे एका कंपार्टमेंटमध्ये आपले ब्रूडिंग जे आहे ते राहणार, एका कंपार्टमेंटमध्ये आपण जे ते अंड्यावरती कोंबड्या बसवू आणि किंवा इन्क्युबेटर मशीन जे आहे ते तुम्ही ठेवू शकता आणि एका कंपार्टमेंटमध्ये आपले मोठे पक्षी राहणार. आता आपण मित्रांनो 2 कंपार्टमेंट ठेवण्याचं कारण म्हणजे एक तर आपल्याकडे कमी क्वांटिटीमध्ये पक्षी आहे आणि जर आपल्याला भविष्यात 3 कंपार्टमेंट करायचं राहिलं तर आपण या साईडने जे आहे जाळीच लावलेली आहे. बाजूला जे आहे आपण ब्रूडिंग रूम जे आहे ते काढू शकतो. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे मित्रांनो आपल्या शेडचं जे डायरेक्शन जेव्हा आपण शेड बांधतो तर आपल्या शेडचं डायरेक्शन जे आहे आपल्याला पूर्व ते पश्चिमच ठेवायचं आहे. कारण काय तर उन्हाळ्यामध्ये जे आहे सूर्याचे किरण जे आहे ऊन जे आहे ते डायरेक्ट शेडमध्ये जायला नको, म्हणून जे आपलं कधी पण पोल्ट्रीचं जे शेड असते ते पूर्व ते पश्चिम दिशेने जे आहे असते. आणि शेडची साईडची जे आहे मित्रांनो साईडची जे हाईट आहे ते आपल्याला कमीत कमी 8 फूट ते 10 फूट ठेवायचे आहे. आता माझ्या शेडची सांगायचं झालं मित्रांनो तर आपण हे बेस जे आहे आपण 3 फूट ठेवलेलं आहे. यामध्ये आपण 1.5 फूट जे आहे मुरुम टाकून घेणार आहोत आणि त्यावरती आपण मास कॉन्क्रीट जे आहे ते करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या इथून जे हाईट आहे आपले 8 फूट आहे आणि 1.5 फूट आहे, म्हणजे आपले जवळपास 9.5 फूट जे आहे साईडची हाईट आहे. आणि मधली हाईट जी आहे मित्रांनो 15 फूट ठेवलेली आहे आपण शेडची. आणि कधी पण मित्रांनो तुम्ही छतासाठी मित्रांनो सिमेंटचे पत्रे जे आहेत ते वापरायचे आहे. आपण जे आहे मित्रांनो लोखंडी पत्रे ते वापरले आहे. कारण काय तर इथे जे आहे बंदराचा खूप त्रास आहे म्हणून आपण जे आहे लोखंडी पत्रे वापरले आहे. जर तुमच्याकडे बंदराचा त्रास नसेल मित्रांनो तर तुम्ही जे आहे सिमेंटचे पत्रे वापरू शकता. सिमेंटच्या पत्र्याने मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेड जे आहे थंड राहते थोडं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला शेडचं जे आहे नियोजन करून घ्यायचं आहे. आणि शेडसाठी मित्रांनो तुम्ही जे गड्डे खांदतात, कधी पण आपण शेड जे आपल्या शेतामध्ये असते, शेतामध्ये काळीची माती असते, तर आपल्या शेडसाठी जे आपण गड्डे खांदतो त्याची जे गड्डा जो आहे तो कमीत कमी 3 फूट ठेवायचा मित्रांनो. त्याने थोडीशी हाईट आपल्या शेड जे आहे ते थोडा मजबूत होणार. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पक्ष्यांना बसण्यासाठी बांबू लावून घ्यायचे आहे शेडमध्ये. काही पक्षी आपले फ्री रेंज एरियामध्ये आहे आणि काही पक्षी जे आहेत ज्या खुडक आहे त्या इथं बसलेल्या आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो अंडे घालण्यासाठी त्यांना तेलाचे डबे जे आहेत ते लावून घ्यायचे आहे. तर असं हे झालं मित्रांनो शेडचं. आता आपण पालनामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो फ्री रेंज एरियाचं कंपाऊंड. फ्री रेंज एरियाचं कंपाऊंड जे आपल्याला एकदम मजबूत आणि चांगलं ठेवणे खूप गरजेचं आहे. कारण काय तर आपले पक्षी जे आहेत दिवसभर फ्री रेंज एरियामध्ये असते आणि त्यांना जे आहे मांजर म्हणा, मुंगूस म्हणा
साप म्हणा यांच्यापासून जो आहे धोका असतो, तर ते आतमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला जे आहे फ्री रेंज एरियाचं कंपाऊंड जे आहे ते चांगल्या प्रकारे करून घ्यायचं आहे. तर याची जर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण जे आहे याची हाईट जी आहे 8 फूट ठेवलेली आहे. 5 फूट मित्रांनो आपण लोखंडी जाडी जे आहे ते लावून घेतलेली आहे 2 इंची, आणि वरती जे आहे आपण फेन्सिंग नेट लावून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कंपाऊंडची हाईट जी आहे ते 8 फूट ठेवलेली आहे. आणि बाहेरून मित्रांनो आपण अशा प्रकारे ग्रीन नेट जे आहे ते लावून घ्यायची आहे. कारण काय, तर बाहेरून जो येणारा साप म्हणा, मुंगूस म्हणा, ते येत नाही. आणि अंदरच्या पक्ष्यांना जे आहे बाहेरचं काही दिसत नाही, म्हणून ते पण पक्षी जे आहे अंदर निवांत राहतात आणि चांगले हे करतात, चढतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला फ्री रेंज एरियाचा कंपाऊंड जे आहे ते करून घ्यायचं आहे. जर तुमची मित्रांनो काळीची माती असेल तर कंपाऊंडचा अँगलचा जो गड्डा आहे तो कमीत कमी 3 ते 3.5 फूट घ्यायचा आहे. आणि जर मुरमाड जागा असेल तर तुम्ही 2 फूट घेतलं तरी चालते. कारण काय मित्रांनो, जर काळीची माती राहिली तर काही वर्षाने जे आहे कंपाऊंडचे अँगल जे आहे ते एक साईडने झुकत जातात. म्हणून आपल्याला गड्डा जो आहे ते 3 ते 3.5 फूट घेणे खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जे आहे नियोजन करून घ्यायचं आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.